आमचे उमेदवार बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वांनी माझ्याबरोबर जोरदार घोषणा द्यायच्या। माझा आवाज बसलेला कारण काल डोंडायचा, सकाळी शिंदखेडा, आता शिरपूरला आलो। भारतीय जनता पार्टीचा शिरपूरचा आवाज सर्वांमध्ये नंबर 1 राहतो। आवाज भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा वंदे वंदे। महिला मंडळ म्हणत नाहीये भारत माता की, भारत माता की। अमरीश भाई तुम आगे बढ़ो, भूपेश भाई तुम आगे बढ़ो, चिंतन भाई तुम आगे बढ़ो। वाह, जोरदार। सर्वात प्रथम भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना कालचा बिहारचा निकाल पूर्ण देशामध्ये इतिहास करणारा असल्यामुळे माननीय नरेंद्र मोदी साहेबांना या शिरपूरच्या भूमीवरनं मी त्यांचं अभिनंदन करतो। लोक म्हणत होते की टिप टप निवडणूक आहे, अशी अडचण होईल तशी अडचण होईल, पण जोपर्यंत नरेंद्र मोदींचा करिश्मा आहे, अमित भाई सारखं चाणक्य आहे, तोपर्यंत भारतामध्ये देशभक्तांचा, हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष आणि सामान्यांची सेवा करणारा भारतीय जनता पक्षाचाच निकाल आपल्या बाजूने येत राहील। काल अत्यंत उत्साहामध्ये वातावरण तयार झाला आणि मोके आपले अमरीश भाई पण सांगत होते त्या बिहारमधला जंगल राज, हा गुंडा राज, हा सर्व संपवण्याचं काम माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलं। खरं तर आपल्या राज्यामध्ये सुद्धा विधानसभेच्या दरम्यान अत्यंत मोठी प्रचंड अशी सुनामी होती आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून तर बांद्यापर्यंत जी विकासाची गंगा त्यांनी आणलेली, सामान्य लोकांनी त्यांना पाठिंबा दिला आणि फिर एक बार देवेंद्र सरकार अशी घोषणा देत एकतर्फी महायुतीची सरकार आली। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे असतील, अजित पवार साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली हे विकासाचे काम होत असताना महायुतीने एक विचार केला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रामध्ये नंबर 1 ची पार्टी ही बनली आहे आणि विधानसभेमध्ये जवळपास मेजॉरिटी पर्यंतचे आपले आकडे आहेत। मागच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपली सगळीकडे एकतर्फी शर्ती झाली होती, विजय झाला होता आणि यावेळी देखील धुळे जिल्हा हा भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे आणि ती ओळख राखण्याचे काम आपल्याकडनं आहे। मी आपल्याकडनं ज्या 4 नगरपालिका आहेत त्याच्यामध्ये पिंपळनेर, शिरपूर, डोंडाच्या, शिंदखेडा इथे मेजॉरिटी आणण्यासाठी संदर्भात आलो नाही, तिथे ऑलरेडी आहेच। 100% भाजपा म्हणजे 100% भाजपा ही विनंती करण्यासाठी पालकमंत्री या नात्याने आले। हे आपले 32 अधिक 1 33 उमेदवार आतापासून प्रचाराला सुरू केलं पाहिजे। उमेदवारांचं उद्या परवा जे काही सोपस करते होत राहील, वरती कमळ आणि खाली कमळ, दोघंही कमळ, हे 3 चाकांचं कमळ, हे आपले तिघही कमळाच्या निशाणीवर हे मतदान करण्यासंदर्भात आपल्या सगळ्यांना लोकांना विनंती करण्याची गरज आहे। 1984 मध्ये माननीय अमरीश भाई हे व्यापार करत होते आणि या शिरपूरच्या लोकांनी त्यांना नगराध्यक्ष बनण्याची त्यांना संधी दिली, त्यांना किंबहुना राजकारणामध्ये लोटलं, पण आलेली संधीचं सोनं केलं पाहिजे, सामान्यांचा विकास केला पाहिजे या भावनेने अमरीश भाईंनी सुरुवात केली आणि पाहता पाहता उभं आयुष्य मागचे 40 वर्ष या गावाची सेवा करता करता एक आदर्श शिरपूर, पिण्याचं पाणी असतील, रस्ते असतील, बिल्डिंग असतील, या प्रत्येकाला आदर्श वाटतील अशी व्यवस्था हे निर्माण करण्यासाठी त्यांनी त्यांचं आयुष्य खपलं। आणि नंतरच्या काळामध्ये स्वर्गीय मुकेश भाई असतील, भूपेश भाई असतील आणि आज चिंतनबाईंवरती जबाबदारी येणार आहे। मी विनंती करतो की
आमचे नेते माननीय अमरीशभाईंनी सांगितलं की भूपेशभाई आणि चिंतनभाई आणि त्यांच्यामधनं आम्ही चर्चा करू. तुमच्या बोलण्यामधनं अजून तुमच्या मनामध्ये ही दुविधा चालू आहे. पण तुमचे लहान भाऊ भूपेशभाई आणि त्यांचा लहान भाऊ जयकुमार भाऊ हा पालकमंत्री असल्यामुळे माझा अधिकार वापरत मी भूपेशभाईंचा आशीर्वाद हा युवा नेते चिंतनभाई बरोबर राहील.